हाय स्टुडंट्स, मी आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत मॅथ्स 2 मधील चॅप्टर नंबर 1. त्याचं नाव आहे सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. विद्यार्थी मित्रांनो, सिमिलॅरिटी चॅप्टर आपण चालू करतोय, त्याचबरोबर त्याला मराठीत म्हणतात समरूपता. हा सिमिलॅरिटी चॅप्टर मॅथ्स 2चा आत्मा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. मुद्दामूनच आपण मागे ठेवलेला अतिशय सोपा चॅप्टर आहे, पण त्याचबरोबर त्याची नाळ जोडली आहे जॉमेट्रीशी. जॉमेट्री म्हणजेच भूमिती. त्यालाच आपण काय म्हणतो, मॅथ्स 2 म्हणतो. धड्याचं नाव काय, चॅप्टर नाव काय, समरूपता. समरूपता म्हणजेच काय, रूप म्हणजे काय, सम म्हणजे सारखे, सारखं दिसणं. सिमिलॅरिटी म्हणजे काहीतरी सारखेपणा दिसला पाहिजे. ओके, सारखेपणाला किंवा सिमिलॅरिटीला तुम्ही ह्याच्याशी कन्वर्ट करताल, कॉन्ग्रंटशी, एकरूपतेशी. कॉन्ग्रंटता म्हणजे एकरूपता आणि सिमिलॅरिटी खूप डिफरंट आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, कॉन्ग्रंट म्हणजे काय असतं, कॉन्ग्रंटला आपण एकरूप म्हणतो. एकच रूप म्हणजे सारखं, हुबेहूब दिसणारं, हुबेहूब, सेम टू सेम, इक्वल. ह्याला झाकावं त्याला उघडावं, किंवा ह्याला झाकावं त्याला दाखवावं, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रंट म्हणतो, इक्वल म्हणतो, समान म्हणतो, सारखे म्हणतो, हुबेहूब दिसणारे, सेम टू सेम म्हणतो. ओके ओके, म्हणजेच काय हुबेहूब दिसणे म्हणजे काय, जर एखादा त्रिकोण किंवा एखादा अँगल किंवा एखादा ट्रँगल कॉन्ग्रंट दाखवायचा असेल, अँगल जर कॉन्ग्रंट दाखवायचा असेल, जर अँगल माझ्याकडं P हा अँगल 60 डिग्रीचा आहे, त्याला कॉन्ग्रंट अँगल काढण्यासाठी समजा A मला कॉन्ग्रंट अँगल काढायचा आहे, मग 60 अंशाचा जर P असेल तर मला पलीकडं हा A हा अँगल सुद्धा 60 अंशाचाच काढावा लागतो. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रंट अँगल म्हणतो किंवा एकरूप दिसणं म्हणतो. ओके, हुबेहुबच दिसलं पाहिजे, साधा सुद्धा किंचित 1 डिग्रीचा सुद्धा तिथं काय नसला पाहिजे, फरक नसला पाहिजे, त्याला आपण कॉन्ग्रंट अँगल म्हणतो किंवा अँगलच्या बाबतीमध्ये बोलतो. ओके, मग सिमिलॅरिटी म्हणजे काय, सारखेपणा म्हणजे काय, समरूपता म्हणजे काय. बघा, समरूप या शब्दाचा अर्थ असा होतो की थोडेफार सारखं दिसणं, थोडेफार सारखं दिसणं, काही गोष्टी त्याच्यामध्ये सारख्या दिसणं. ओके, काही गोष्टी. ओके, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल बघा, जर आपण मामाच्या गावाला म्हणजेच आजोळी गेलो असेल तर आपल्या चेहऱ्यावरून किंवा आपल्या बॉडीवरून, आपल्या देहदृष्टीवरून आपण ठरवू शकतो किंवा देहबोलीवरून सांगू शकतो की हा बाबा कोणाकोणाचा मुलगा आहे. काहीतरी आपल्यामध्ये सारखेपणा दिसतो. ओके, म्हणजे केस असतील, डोळे असतील, त्याला आपण हेरिडिटी म्हणतो, अनुवंशिकता म्हणतो. ओके, म्हणजे सारखं दिसतं काहीतरी, त्याच्यावरून आपण ओळखतो की याचा मुलगा आहे. सेम टू सेम दिसत असतं का रे, जशी आई तशीच मुलगी दिसत असते का, अजिबात नाही. मग त्याला आपण कॉन्ग्रंट म्हटलं असतं, सेम टू सेम दिसणं म्हटलं असतं. सिमिलॅरिटी म्हणजेच काय, थोडेफारपणा सारखा असतो. मग आपल्याला जर ट्रँगलच्या बाबतीमध्ये सिमिलॅरिटी हा शब्द यूज करायचा असेल किंवा सिमिलर हा शब्द यूज करायचा असेल, समरूप हा शब्द जर यूज करायचा असेल तर त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात. तो आजचा आपला पार्ट नाहीच, पण सिमिलॅरिटी म्हणजे काय, सारखेपणा. एवढं लक्षात ठेवा आजच्या लेक्चर पुरतं. मी सिमिलॅरिटी जो पॉईंट आपला असणार आहे नेक्स्ट पॉईंट किंवा नेक्स्टच्या लेक्चरला, नंतरच्या लेक्चरला, त्यावेळेस मी तो एक पूर्णपणे एक्सप्लेन केलं, सिमिलॅरिटी नावाचा, सिमिलर नावाचा. ओके, कॉन्ग्रंट आणि सिमिलर मध्ये खूप डिफरंट आहे. आज आपल्याला पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 प्रॉपर्टीज पाहिजे. म्हणजे एकच प्रॉपर्टी, त्याच्या सब 2 प्रॉपर्टीज तयार होतात, 2 उपगुणधर्म तयार होतात, ते पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्या पॉईंटचं नावच काय, सिमिलॅरिटी चॅप्टर चालू करतोय. पहिलाच पॉईंट आपण आज घेतोय, त्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा नाव काय, रेशियोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रँगल्स. रेशियो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रँगल्स, याचा मराठीत अर्थ काय होतोय बघा, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. जर 2 त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय येतं, म्हणजेच रेशिओ काय येतो, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रँगल्स. 2 त्रिकोणांचा आपल्याला काय करायचंय, क्षेत्रफळाचं म्हणजे एरियाचा काय पाहायचा, रेशिओ पाहायचा. काय रेशिओ येतो, त्याच्या अगोदर आपल्याला आलं पाहिजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आलं पाहिजे. म्हणजे तो राईट अँगल असू द्यात किंवा साधा एखादा ट्रँगल असू द्यात, त्रिकोण असू द्यात. ओके, त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, एरियाज ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला काय, 1/2 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची. हे कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे. क्षेत्रफळ म्हणजेच काय, त्याच्या मागेही जाऊन क्षेत्रफळ म्हणजे काय सांगतो, एरियाज म्हणजे काय सांगायचंय आपल्याला. एरिया म्हणजे काय असतो, त्या आकृतीने किंवा त्या त्रिकोणाने किती जागा व्यापली आहे हे कोण सांगतं, ते कोण सांगतं,
एरिया सांगतो म्हणजे क्षेत्रफळ सांगतो. ओके, मग जर आपण दोन त्रिकोण घेतले आणि त्यांच्या एरियाचं जर आपण रेशिओ घेतला तर तो रेशिओ काय येईल बघा. सपोज फॉर एक्झाम्पल दोन त्रिकोण आहेत. ओके, सपोज दोन त्रिकोण आहेत. हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे. ह्याला नाव दिलं ABC, ह्याला नाव दिलं PQR. ओके, PQR. आता त्रिकोणामध्ये पाया महत्वाचा आणि उंची महत्वाची असते. क्षेत्रफळ काढायचं असेल तर पाया आणि उंची असलीच पाहिजे. या त्रिकोणामध्ये उंची दिसते का? उंची कशाने दाखवतात? लंब म्हणजेच परपेंडिक्युलरने दाखवतात. त्याचं चिन्ह कसं असतं? फॉर एक्झाम्पल असं चिन्ह असतं. ओके, हे चिन्ह असा एल झाला पाहिजे किंवा ह्या साईडला तरी एल झाला पाहिजे, उलटा एल झाला तरी पाहिजे. आणि ह्या चिन्ह म्हणजे काय असतं? त्या त्रिकोणाची ती काय दाखवत असते? हाईट्स दाखवत असते, म्हणजेच उंची दाखवत असते. मग आपल्याला इथं काय लागेल? एक परपेंडिक्युलर काढावा लागेल, म्हणजे त्या त्रिकोणाची झाली काय? उंची झाली. ओके, हा BA. इथं पण मी एक उंची दाखवतो, ह्याला दाखवतो X, ह्याला दाखवतो Y ने. ओके, आणि तसा परपेंडिक्युलरचं चिन्ह म्हणजेच लंबाचं चिन्ह काढलं पाहिजे. त्याला आपली हाईट झाली. ह्या त्रिकोणाची हाईट कोण झाली? X. ह्या त्रिकोणाची हाईट कोण झाली? PY. दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ कसं आहे विद्यार्थी मित्रांनो? वेगवेगळं असणार आहे. कारण मी एकाच मापाचे दोन त्रिकोण काढलेत का? अजिबात नाही. जरी दिसायला सारखे असले तर माझ्याकडे बोर्डवरती जागा नाही म्हणून मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके, आपल्याला काय पाहिजे? गुणोत्तर पाहिजे, म्हणजेच क्षेत्रफळ पाहिजे. पहिलाच पॉईंट काय? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजेच काय? रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता ह्या त्रिकोण कुणाच्या आधारावरती उभा राहिला? बेस, पाया लागतो. घर जरी आपण बांधत असलो, होम जरी बांधत असलो, एखादी बिल्डिंग बांधत असलो, कोणत्याही गोष्टीला पाया खूप महत्वाचा असतो. मॅथमॅटिक्सचा पाया म्हटलं काय रे? मॅथमॅटिक्सचा पाया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा मॅथमॅटिक्सचा पाया आहे. जर तुम्ही शिकलात काय तर 10वी पर्यंत शिकतोच काय, पण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या चार गोष्टी म्हणजे मॅथमॅटिक्सचा आत्मा आहे, म्हणजेच पाया आहे. बिल्डिंग उभाची करायची असेल तर आपण डायरेक्ट भिंती बांधायला सुरुवात करतो का नाही? अगोदर पाया खांदतो, त्याच्यावरती पाया रचून घेतो व्यवस्थित, नंतर तिथून पुढे काय करतो? भिंती उभा करायला सुरुवात करतो, म्हणजे फाउंडेशन म्हणतो त्याला. पाया खूप महत्वाचा असतो. पाया कोण आहे? त्रिकोणाचा. त्रिकोण ABCचा पाया कोण आहे? BC आहे. त्याचबरोबर ट्रँगल PQRचा, त्रिकोण PQRचा पाया कोण आहे? QR आहे. ओके, मग सपोज दोन त्रिकोणाच्या एरियाचं जर सूत्र आपल्या क्षेत्रफळाचा रेशो जर पाहिजे असेल, काय सूत्र सांगितलंय? पहिल्या त्रिकोणाचं फॉर्म्युला काय असणार? एरिया काढण्याचा 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 पाया कोण आहे इथं? BC. बरोबर. त्याचबरोबर उंची कोण आहे? पाया गुणिले उंची कोण आहे? X. बरोबर, AX. ओके, दुसऱ्या त्रिकोणाचं सुद्धा क्षेत्रफळ काय असणार आहे? 1/2 पाया म्हणजे कोण आहे इथं? QR इंटू उंची कोण आहे इथं? लंब कुठे? P आणि Y पर्यंत आहे. PY हा त्याचं काय झाली? उंची झाली त्रिकोणाची. ओके, सपोज वरती पण 1/2 आलाय, खालती पण 1/2 आलाय, न्यूमरेटरला पण 1/2 आलाय, डिनोमिनेटरला पण 1/2 आलाय, म्हणजे 1/2 ला 1/2 कॅन्सल झालं. 1/2 ला 1/2 कॅन्सल झालं. सपोज त्याची व्हॅल्यू 2 असते. 1/2 म्हणजे 2 असतात. सपोज हा पण 1/2 म्हणजे 2 असणार आहे. मग 2 ला 2 काय होणार? कट होणार आहे भागाकारात. म्हणजे असं आलं असतं 2/2 1. आणि 1 ने कोणत्याही संख्येला गुणा उत्तर काय येते? ती संख्या येते. म्हणजे आपल्याला मिळालं काय रे इथं? BC गुणिले X किंवा BX QR गुणिले PY. म्हणजे हा पाया ही उंची, हा पाया ही उंची, म्हणजे दोन त्रिकोणामध्ये रेशो काय असतो? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. म्हणजे याचा पहिलाच प्रॉपर्टी काय बघा. पहिली प्रॉपर्टी सांगतो तुम्हाला. काय पहिली प्रॉपर्टी? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बघा हेच पाहतोय आपण. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू दी रेशो ऑफ देअर बेसेस. त्यांचे पाया, देअर बेसेस, त्यांचे पाया दोन्ही ठिकाणी आलेत का? आलेत. देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स, त्यांची संगत उंची व महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपला फॉर्म्युला काय तयार होतो? जर दोन त्रिकोण वेगवेगळ्या मापाचे असतील तर
त्यांचा रेशिओ येतो पहिल्या प्रॉपर्टीनुसार बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. आलं लक्षात? म्हणजे जर दोन त्रिकोण असतील तर त्यांचा रेशो काय असतो विद्यार्थी मित्रांनो? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. ओके, ही झाली पहिली प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी बघा, सेकंड प्रॉपर्टी काय आता बघूयात आपण. सेकंड प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलंय? अतिशय सोपी प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलंय? जर एखाद्या त्रिकोणाचा किंवा दोन त्रिकोणांची उंची समान असेल. काय समान असेल? उंची. दोन्ही त्रिकोणांच्या उंच्या समान आहेत. दोन त्रिकोण वेगवेगळ्या मापाचे पण उंची काय समान आहे. तेवढ्याच उंचावरती दोन ट्रँगल आहेत. एक असा मोठा आहे आणि एक असा छोटा आहे. ओके, तर अशा वेळेस त्यांचं गुणोत्तर काय येतं? एरियाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय येतं ते पाहूयात आपण. ओके, चला प्रॉपर्टी नंबर 2 साठी डायग्राम पाहूयात आपण. सपोज हा एक ट्रायंगल आहे, असा एक ट्रायंगल काढतो मी. दिसतंय तुम्हाला? दिसतंय? चला त्याची हाईट मी ही दाखवतो. ओके, बघा आता लक्ष द्या. समजा ह्याचं नाव ABC असेल. ओके, ABC असेल आणि त्याची उंची जर D असेल. ह्या उंचीने काय केलं रे? या उंचीने काय केलं? एका त्रिकोणाचे दोन त्रिकोणात रूपांतर केलं. म्हणजे माझ्याकडे दोन त्रिकोण मिळाले, ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ADC. हे दोन त्रिकोण झाले पण त्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, समान आहे. म्हणजेच काय? त्यांच्यामध्ये एक गोष्ट काय कॉमन आहे. काय रे कॉमन? ती एकसारखी गोष्ट काय? उंची समान असेल. आपला फॉर्म्युला तोच राहणार आहे. एरियाज ऑफ टू ट्रायंगलचा जो फॉर्म्युला आहे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. बघा आता पहिल्या त्रिकोणाचा पाया कोण आहे रे? पहिल्या त्रिकोणाचा पहिला त्रिकोण काय आपला? हाय. दुसरा त्रिकोण हाय. पहिला त्रिकोण काय? ADB. जिथं लंब असतो त्या त्रिकोणाची उंची असते. ओके, मग पाया कोण आहे? उंची कशावरती आधारित उभा आहे? तर पायावरती उंची उभा असते. बरोबर का? आपण तिरकी उंची मोजत नाही घराची कधी. तिरकस उंची स्लॅट हाईट मोजतो का घराची? अजिबात नाही. तिरकस उंची आपण मोजत नाही. सरळ जर असं घर असेल उभा आपलं तर ही उंची झाली घराची सरळ, किंवा इथं लंब टाकतो. हे काय आणि हे काय सारखंच असतं. म्हणजे उंची झाली AD. पाया कोण आहे? हे घराचा BD. म्हणजे हे त्रिकोणाचा पाया कोण आहे? BD. पाया गुणिले उंची AD. उंची काय आहे? AD. बघा आता दुसरा त्रिकोण कोणता आहे माझा? ट्रायंगल त्रिकोण ADC. ADC मध्ये पाया कोण आहे? ADC मध्ये CD हा पाया आहे किंवा DC हा पाया आहे. DC हा पाया. उंची कोण आहे? तीच सेम आहे ना उंची, AD. मग AD भागिले AD. BD हा पाया होता. म्हणजे बेस अपॉन बेस. म्हणजे दोन त्रिकोणामध्ये उंची जर समान असेल, तर त्यांचा रेशो कोणाच्या बरोबरीत येतो? पायाच्या बरोबरीत येतो. पायाच्या प्रोपोर्शनल येतो. मग नेक्स्ट प्रॉपर्टी काय सांगते आपली? एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. दोन त्रिकोणामध्ये जर इक्वल हाईट्स असेल आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. संगत बाजूच्या प्रमाणात असतात. जो दोन त्रिकोणामध्ये उंची जर समान असेल तर रेशो कशाच्या प्रोपोर्शनल येतो? बेसच्या प्रोपोर्शनल येतो. इथे लिहिले बघा आपण बेस. BD आणि CD हा काय आहे? बेस आहे आपल्याकडे. BD आणि CD आलं लक्षात? हे सेकंड प्रॉपर्टीसाठी डायग्राम झाली. आलं लक्षात? आता 3 नंबरला जायचंय आपल्याला. 3 नंबरला जायचंय. ओके, 3 नंबरची प्रॉपर्टी काय सांगते? सेम तशीच सांगते पण इथं आपल्याला बेस सारखा घ्यायचा आहे. काय सारखा घ्यायचा आहे? बेस. सपोज बेस सारखा घेऊयात आपण. हा एक त्रिकोण झाला. त्यांचा बेस काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? सारखा पाहिजे.
दोन त्रिकोण असू द्यात पण त्यांचा बेस काय पाहिजे, सारखा पाहिजे. बघा आता मी ही त्रिकोणाला नाव देतो A B C, ह्याला नाव देतो D. ओके, आणि आपल्याला त्याची उंची पण दाखवली पाहिजे. उंची बघा अशी दाखवतो मी, चालते का? बघा उंची दाखवतो, त्याला नाव देतो O. AO ही उंची, AO ही काय उंची आहे कुणाची, किंवा आपण ट्रायंगलच वेगवेगळे काढू, तुम्हाला पटकन समजेल. ट्रायंगलच वेगवेगळे काढू किंवा ट्रायंगल एकच काढू, पण आपण एक्झाम्पल वेगवेगळे घेऊयात, जरा की जास्त हे होतं त्याच्यामध्ये. हा झाला, सपोज असं ट्रायंगल काढूयात. एक मिनिट होल्ड ऑन. हा एक ट्रायंगल झाला. ओके, आपल्याला काय दाखवायचं आता, बेस सारखा दाखवायचा आहे. बेस जर सारखा दाखवायचा असेल, बघा बेस जर सारखा दाखवायचा असेल तर मी मगाच्या प्रमाणेच काय करतो, दोन ट्रायंगल सारखे काढतो. ओके, हे दोन ट्रायंगल झाले, पण हे दोघांच्याही उंच्या कशा असणार आहेत, वेगवेगळ्या असणार आहेत. उंची आपण काढूयात. ही एक ट्रायंगलची उंची झाली पहिल्या, ही झाली दुसऱ्या ट्रायंगलची उंची. ओके, ट्रायंगलला नाव देऊयात आपण ABC, इथं देऊयात D, इथं देऊयात OP. पहिला ट्रायंगल कोणता आहे आपला, पहिला ट्रायंगल ABC. पहिला ट्रायंगल कोणता आहे, ABC. त्याच्यामध्ये हाईट कोण आहे, AO हाईट काय आहे, सारखी आहे. म्हणजे जर आपल्याला त्याचा रेशो घ्यायचा असेल, पाया गुणिले उंची. पाया कोण आहे, पहिल्या त्रिकोणाचा BC गुणिले हाईट, प्रोडक्ट घ्यायचं आपल्याला इंटू हाईट म्हणजेच कोण, AO. आपण दुसरा ट्रायंगल कोणता आहे आपला, BDC मध्ये BC हा पाय आहे त्याचा, BC. ओके, इंटू हाईट. हाईट कोण आहे, DP. ओके, पण BC काय आलंय, BC पण न्यूमरेटरला आलाय आणि BC पण डिनोमिनेटरला आलाय. BC अपॉन BC असेल तर काय होतं, BC ला BC कट होतो, राहिला काय, AO अपॉन DP. AO सुद्धा पहिल्या त्रिकोणाची उंची, AO ही पहिल्या त्रिकोणाची उंची, DP ही दुसऱ्या त्रिकोणाची उंची. म्हणजे जर दोन त्रिकोणामध्ये पाया म्हणजे बेस जर समान असेल तर उंचीच्या प्रोपोर्शनल काय येतो, त्यांचा एरिया येतो. मग काय लिहिलंय बघा आपण, पहिला काय लिहिलंय, एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट. जर इक्वल बेस असेल तर हाईटच्या प्रोपोर्शनल काय येतो, त्याचा एरिया येतो. लक्षात, ह्या तीन प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी काय पाहिली, त्याच्यामध्ये बेस पण वेगळा आहे, हाईट पण वेगळी, म्हणजेच त्याचा रेशो काय येणार आहे, एरिया म्हणजे त्याचा रेशो काय येणार आहे, बेस अपॉन हाईट अपॉन बेस अपॉन हाईट. दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये काय पाहिलं, हाईट सेम होती, म्हणजे हाईट जर सेम असेल तर तो काय येणार आहे, बेसच्या प्रोपोर्शनल येणार आहे, म्हणजे काय येणार आहे, बेस अपॉन बेस. तिसऱ्या प्रॉपर्टीमध्ये काय पाहिलं आपण, बेस वेगवेगळा पाहिला, काय पाहिला, सॉरी बेस सारखा पाहिला, मग काय येणार आहे, हाईट प्रोपोर्शनल टू हाईट, म्हणजे हाईट अपॉन हाईट येणार आहे. आलं लक्षात, म्हणजे उंची भागिले उंची. अशा तीन प्रॉपर्टीज. ह्या प्रॉपर्टी तुम्ही लिहायच्या आधी काय करायचं बघा, मी सांगतो काय काय लिहायचं ते तुम्हाला. आता इंट्रोडक्शन म्हणजे पहिल्या पेजवरती, चॅप्टरच्या पहिल्या पेजवरती काय लिहायचं, एरिया ऑफ ट्रायंगलचं सूत्र लिहायचं, चॅप्टरचं नाव टाकायचं, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. तुम्ही लिहायचं एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 म्हणजे 1/2 म्हणजे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हे सूत्र लिहिल्यावरती हे टायटल टाकायचं, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स मराठीत लिहायचं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. त्याच्यानंतर पहिली प्रॉपर्टी लिहून टाकायची. काय लिहायची, पहिली प्रॉपर्टी लिहून टाकायची. ओके, पहिली प्रॉपर्टी लिहिल्यावरती मी काय सांगतो काय करायचं, पहिली प्रॉपर्टी लिहिल्यावरती दोन त्रिकोण सेपरेट काढायचे. दोन त्रिकोण ABC काढा, PQR काढा. काय काढा, ABC काढा आणि PQR काढा. लिहायचं कसं सांगतो, फक्त पहिली प्रॉपर्टी लिहायची कशी सांगतो, पहिली प्रॉपर्टी लिहायची कशी सांगतो फक्त.
ओके, काय काय लिहिणार पहिल्यांदा त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं, त्याच्यानंतर हे टायटल टाकायचं, पहिली प्रॉपर्टी लिहायची, 2 त्रिकोण काढायचे वेगवेगळ्या मापाचे काढा, ABC, इकडं असा थोडासा मोठा त्रिकोण काढला तरी चालेल, तेवढ्यात ह्याच्यात बसणार असा PQR, त्यांच्या उंच्या दाखवा, हाईट्स दाखवा, हाईट खूप महत्वाचं आहे एरिया काढण्यासाठी, ह्याला नाव द्या X, ह्याला नाव द्या Y, आपल्याला काय लिहायचं यांचा रेशिओ लिहायचा आहे. आता रेशिओ लिहूयात आपण, खाली लिहायचं, मी जागा जास्त माझ्याकडे खाली नसल्यामुळे मी समोर लिहिणार आहे. एरिया ऑफ, एरियाचं चिन्ह क्षेत्रफळ, इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम दोघांनी हेच चिन्ह वापरायचे, एरिया ए, कुणाचा एरिया काढायचा, ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR. सूत्र काय आहे तुमच्याकडं, मी सांगितलंय सूत्र काय असतं, पाया बेस इंटू हाईट आपण बेस इंटू हाईट. बेस कोण आहे ते बघायचं, बेस कोण आहे, BC हा बेस आहे बरोबर. हाईट कोण आहे, X, पहिल्या त्रिकोणाची हाईट कोण आहे, X. त्याचबरोबर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया कोण आहे, QR, आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची कोण आहे, PY. ओके, हे झालं तुमचा फॉर्म्युला, बेस इंटू हाईट, पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची. अगोदर लिहायचं इथं पाया म्हणजे बेस, हाईट, मी एक मराठी एक इंग्लिश शब्द वापरलाय मुद्दा म्हणून, म्हणजे इथं तुम्हाला पाया लिहायचा आहे, इथं तुम्हाला उंची लिहायची आहे. ओके, इथं उंची लिहिली तरी चालेल, उंची, इथं बेस. ओके, अशा गोष्टी लिहायचे, आलं लक्षात. ही झाली पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी लिहिण्यासाठी तुम्हाला काय लिहायचंय, पेज नंबर वरती यायचंय. आता मी इरेज केल्यामुळं पेज नंबर तुम्हाला दिलाय बघा, 5 पेज वरती मराठी मीडियम इंग्लिश मीडियम दोघांना दिलंय. रिमेंबर दिस, लक्षात ठेवूया. त्याच्यामध्ये दुसरी प्रॉपर्टी लिहायची, पहिली प्रॉपर्टी तीच आहे त्याच्यामध्ये. दुसरी प्रॉपर्टी काय लिहायची, एकच त्रिकोण काढायचा, मध्ये असा एक परपेंडिक्युलर काढायचा. काय काढायचा, परपेंडिक्युलर काढायचा. म्हणजे जशी मी मगाशी दुसरी प्रॉपर्टी समजून सांगण्यासाठी एकच त्रिकोण काढला, मध्ये एक असा इक्वल हाईट दाखवली. ओके, तसंच दाखवायचं आणि प्रॉपर्टी लिहायची, त्याचा काय रेशिओ येतोय हे वापरायचं. एरिया ऑफ ट्रँगल ABC आणि दुसरा कुठला ट्रँगल होता, सॉरी, एरिया ऑफ ट्रँगल ADB होता आणि दुसरा काय ट्रँगल होता, ADP होता, C होता. ओके, असे 2 ट्रँगल वापरायचे. किंवा तशी जर प्रॉपर्टी तुम्हाला लिहिताना आली तर पेज नंबर 2 वरती कंडिशन 1 लिहिले, ती दुसरी प्रॉपर्टी तुमची. कंडिशन 1 लिहिले पेज नंबर 2 वरती, पान नंबर 2 वरती कंडिशन 2 हा असा आकडा दिलाय. मराठीत काय दिलंय बघूयात आपण, अट दिली असेल, अट नंबर 1 ती प्रॉपर्टी नंबर 2, अट नंबर 2 प्रॉपर्टी नंबर 3, ती आहे असं लिहून काढलं तरी चालेल. ओके, प्रॉपर्टी नंबर 3 लिहिण्यापर्यंत. आता आपल्याला याच्यावरचे एक्झाम्पल पाहिजे. ओके, याच्यावरची एक्झाम्पल पाहिजे. अतिशय सोपी एक्झाम्पल असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपी, खूप सोपी एक्झाम्पल असणार आहेत. ओके, एक्झाम्पल नंबर प्रॅक्टिस सेट आपण चालू करतोय आजच. पूर्णपणे ह्या 3 सूत्रांच्या आधारे हक्काच्या ओव्हरऑल आपला प्रॅक्टिस सेट असणार आहे. अतिशय सोपा पाठ चाललाय. प्रॅक्टिस सेट नंबर 1, त्यातला क्वेश्चन 1. प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच, प्रॅक्टिस सेट फर्स्ट किंवा 1.1 म्हणतो आपण त्याला, 1.1 एक्झाम्पल नंबर 1. ओके, पहिलं एक्झाम्पल मी रीड करतो. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये काय काय दिलं ते पण रीड करतो. बघा, पहिलं एक्झाम्पल सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. पहिलं एक्झाम्पल, बेस ऑफ ट्रँगल इज 9 अँड हाईट 5. बेस किती दिलाय, 9, हाईट किती दिली, 5, उंची किती दिली, 5. स्मॉल बी वापरतात आपण इथं, काय वापरू, स्मॉल बी वापरला तरी चालेल. बेसला स्मॉल बी वापरा, हाईटला स्मॉल H वापरा, उंचीला H वापरा स्मॉल, आणि बेसला म्हणजे पायाला B वापरा स्मॉल. ओके, दुसऱ्या ट्रँगलचं बेस ऑफ अनादर ट्रँगल इज अ 10, म्हणजे B2 म्हटलं तरी चालेल, ह्याला B1, ह्याला H1, ह्याला H2 म्हटलं तरी चालेल. बघा आता 10 आणि हाईट दिली 6. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रँगल. त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. पहिल्या त्रिकोणाची पाया 9, उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया
10 आहे, उंची 6 आहे. अशा त्रिकोणाचं आपल्याला काय काढायचं आहे, क्षेत्रफळ तर काढायचं, क्षेत्रफळ तर दिले एरिया ऑफ ट्रायंगल टू, त्यांचा रेशिओ घ्यायचा आहे, म्हणजेच गुणोत्तर फाइंड आउट करायचं आहे. अतिशय सोपा एक्झाम्पल आहे. लेट मानायचं, लिहायचं एरियाज ऑफ किंवा लेट बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल किंवा फर्स्ट ट्रायंगल सेकंड ट्रायंगल म्हटलं तरी चालेल. पहिल्या त्रिकोणाच्या पायावर उंची, दुसऱ्या त्रिकोणाची पायावर उंची असं लिहिली तरी चालेल. आपण सोल्युशन डायरेक्ट घेऊयात. सोल्युशन अतिशय सोपं सोल्युशन असणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, 2 त्रिकोण इथं लेट मांडले तरी चालतील, नाही लिहिले तरी चालतील. आपण लेटच करूयात ट्रायंगल. ओके, लेट बघा, लेट ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. काय केलं आपण, ट्रायंगल लेट ABC अँड ट्रायंगल PQR. ओके, लक्षात येते का, झूम होते. काय सांगितले मी, लेट ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR किंवा इन म्हणतो, लेट इन ट्रायंगल PQR ABC अँड PQR. समजा त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये, इथे काय लिहायचं मराठी मीडियमनी, मध्ये शब्द जोडा आपल्याला. ओके, मग पहिल्या त्रिकोणाची उंची काय असणार आहे, पाया काय असणार आहे, ते तुम्हाला आधी लेट करावं लागेल, समजून घ्यावं लागेल, सपोज करावा लागेल. ओके, सपोज समजा किंवा लेट पाया काय, बेस इन ट्रायंगल ABC मध्ये, इन ट्रायंगल ABC त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये पाया कोण आहे, बेस कोण आहे, BC घेऊयात आपण. आणि हाईटला आपण काय म्हणूया, त्याच्यामध्ये O वापरायचा का M वापरायचा, M वापरू आपण परपेंडिक्युलर घेण्यासाठी ट्रायंगलमध्ये. म्हणजे काय येणार आहे, AM. आणि हाईट बेस इज इक्वल टू 9, इथला बेस 9 घेतला, हाईट 5 घेणार आहे, तो आपण AM घेऊयात. हाईट म्हणजे उंची AM, इज इक्वल टू किती दिली त्यांनी, 5. सेम ॲज इट इज इकडे येऊयात आपण. इन ट्रायंगल PQR मध्ये, इन ट्रायंगल PQR मध्ये बघा, लक्ष द्या, PQR मध्ये बेस म्हणजे पाया, मराठीत लिहितो मी, पाया कोण आहे, पाया आपण PQR मध्ये QR घेऊयात, कारण करस्पॉन्डिंग पाया घ्यायला लागतो. तो पाया 10 आहे. त्याचबरोबर उंची, मराठीत देतोय उंची, सेमीवाल्यांनी हाईट लिहायचं आहे. उंची आपण काय घेऊयात, इथं M घेतला तर इथं N घेऊयात. PR काय घेऊयात, उंची तर PR. उंची किती दिली त्यांनी, 6 दिली. ओके, आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय करायचं आपल्याला, एरियाज ऑफ रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे. त्याच्यासाठी आपण काय करूयात, आता गिवन लिहून घेतलं, ज्या गोष्टी आपल्याला दिल्यात त्यांनी त्या लिहून घेऊयात. आता आपण डायरेक्ट लिहूयात, गुणोत्तर काढूयात. म्हणजे पहिला ट्रायंगल कोणता, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. काय सूत्र आहे, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची, बेस इंटू हाईट असं लिहिले तरी चालेल. बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. ओके, आता पहिल्या त्रिकोणाचा बेस कोण आहे रे, पहिल्या त्रिकोणाचा बेस कोण आहे, BC अपॉन AM, BC इंटू AM, BC अपॉन AM, पाया उंची. त्याचप्रमाणे ह्या त्रिकोणाची उंची काय, पाया काय, QR, उंची काय, PR नाही तर आपल्याला N घ्यायचं होतं, QR इंटू PN हा त्याचा बेस आहे. आता आपल्याकडं BCचं माप आहे का, BC 9 आहे आणि AM 5 आहे. 9 इंटू 5 अपॉन 10 इंटू 6. ओके,
एकतर तुम्ही ह्या दोघांचा गुणाकार करू शकता किंवा ह्याचा पण गुणाकार करू शकता, किंवा भाग जात असेल तर लगेच तिथल्या तिथं घालवलं तरी चालेल. दोन्हीपैकी काही सोपं पडेल तुम्हाला. बघा आता 5च्या पाड्यात 10 आहे, 3च्या पाड्यात 9 आणि 6 आहे, किंवा ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या, कसंही करा, आपण गुणाकार करून घेतलं तरी चालेल. गुणाकार काय येईल, 9 पंचे 45 अपॉन 10 गुणिले 6 10 60, 10 6 जा 60, 10 6 जा 60. आलं लक्षात तुमच्या. मग आपल्याला काय करायला, 15 आणि 45 आणि 60 एकाच पाड्यात येतो टेबल म्हणजे 15चा 15चा 15 त्रिक 50 15 चौक 60. आपण 15ने डिवाइड करू, 15 चौक 60 15 त्रिक 45 म्हणजे आपला रेशिओ काय आला 3/4. आलं लक्षात. हे कंटिन्यू तुम्हाला असं लिहायचंय. इथं हे स्टेपला सुद्धा हे लिहायचंय, ह्या स्टेपला हे स्टेपला हे स्टेपला, आणि प्रत्येकाच्या पुढं देअरफोर असं चिन्ह देत येते, नाही तर देअरफोर शब्द लिहित बसाल. आलं लक्षात. हे झालं. मग स्टेटमेंट मी सांगितले तुम्हाला 10th मध्ये आला की 10वीला आला की वाक्यात उत्तराच्या शेवट करावा लागतो, म्हणजे स्टेटमेंटने शेवट करायचं. मग तुम्ही काय लिहिणार, दी रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल इज, काय लिहायचं तुम्ही, दी रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल इज 3/4 किंवा 3/4 असं पण लिहू शकता तुम्ही, 3/4. काय लिहायचं स्टेटमेंट पुन्हा एकदा ऐका. Therefore, the ratio of area of 2 triangle is 3/4. मराठी मध्ये लिहायचं, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे 3/4 आहे. 3/4 म्हणजे हे 2 टिंबाचा अर्थ काय आपण वाचतो, 3/4. ओके. आता एक्झाम्पल नंबर 2 पाहूयात. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला एक फिगर दिली. ह्याचं सोल्युशन कळलं कसं लिहिलं आपण. ह्या ट्रायंगल ABC आणि PQR हे लेट केलं. सपोज इन ट्रायंगल ABC मध्ये बेस म्हणजे BC घेतला, हाईट आपण AM घेतली. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पलचं सोल्युशन लिहिले. तुम्ही असं रेषेवरून एक्झाम्पलची उत्तरं लिहायची नाहीत, सगळं एकाखाली एक लिहिता नाहीचं. एक्झाम्पल नंबर 2 अतिशय सोपं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं म्हणजे सोपं. क्वेश्चन नंबर 2 त्यातला बघा एक्झाम्पल काय आहे. एक फिगर दिली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा डाटा दिला आहे, म्हणजे गिवन दिले. आपण अगोदर फिगर काढूयात. आपण क्वेश्चन लिहायचा आहे तुम्हाला आणि आन्सर मध्ये सुद्धा फिगर काढायची आहे. ओके. माझ्याकडे हाताने काढायची नाही, तुम्ही काय करायचं, हातच यूज करायचा आहे, पण त्याला पट्टी पेन्सिल यूज करायची, स्केल पेन्सिल यूज करायचे नाही. तर माझ्याकडे सरांनी तसंच केलं, तर म्हणून तुम्ही पण असं करायचं नाही. पहिल्या ट्रायंगलला नाव दिले, इथं नाव दिले A, इथं दिलंय B, इथं C, इथं D नाव दिले त्यांनी. ओके. त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय BC परपेंडिक्युलर AB. BC परपेंडिक्युलर AB आलाय का, BC परपेंडिक्युलर AB म्हणजे असा आलाय हे का नाही, BC वरती AB आलाय. त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय AD परपेंडिक्युलर AB. त्याचबरोबर BC हा आपल्याला 4 दिलाय. BC किती दिलाय 4, AD किती दिलाय 8. ओके. देन फाइंड करायला लावले. काय फाइंड करायला लावले, ट्रायंगल ऑफ ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB, म्हणजे आपल्याला 2 त्रिकोणाचं रेशिओ काढायला लावलाय. खूप सोपं आहे. गिवन लिहून घेऊयात अगोदर आपल्याला काय काय दिलंय ते गिवन. ओके. सोल्युशन काय गिवन दिले, 2 ट्रायंगल दिल्यात आणि त्यांचे बेसेस दिलेत. काय दिलेत त्यांनी आपल्याला, बेस दिलेत. ओके. आता 2 त्रिकोण जर तुम्ही पाहिले तर काय रे, त्यांच्यामध्ये कॉमन एक काहीतरी बाजू दिसते, एक बाजू कॉमन आली. ती बाजू कोणती आहे, AB नावाची. आणि हे दोन्ही त्रिकोणांचा काय आहे, पाया आहे. पाया ह्या त्रिकोणाचा पाया AB आहे. AB वरती असा ट्रायंगल उभा राहिला आहे ABC नावाचा. त्याचबरोबर त्रिकोण ADB
त्रिकोण ADB चा हा AB हा पाया कॉमन पाया दिलाय. कॉमन जेव्हा पाया असतो समान, जेव्हा पाया समान असतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो काय असतं, तेव्हा काय असतं, पाया जर समान असेल तर आपलं कशाच्या रेशो प्रोपोर्शनल कशाच्या येतं, हाईटच्या. काय लागतं यामध्ये, हाईटच्या प्रोपोर्शनल दोन्ही एरिया, दोन्ही ट्रायंगलचे एरियाज येतात. आलं लक्षात. आता आपल्याला काय करायचंय, आपण काय लिहूयात, हाईट लिहून घेऊयात, बेस लिहून घेऊयात, जे गिवन डाटा दिलाय तो लिहून घ्यायचा. काय काय लिहून दिलं त्यांनी, BC परपेंडिक्युलर AB. ओके, त्याचबरोबर काय दिले, अँड AD परपेंडिक्युलर AB, AD लंब AB. त्याचबरोबर अजून काय दिलंय, BC दिलाय. तो BC किती दिलाय, BC इज इक्वल टू 4 अँड AD दिलाय. AD सुद्धा काय दिलाय, तो 8 दिलाय. ओके, जर तुम्हाला फाइंड आउट करायला लावले एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB, हे तुम्हाला फाइंड आउट करायला लावले. ओके, ह्या दोन त्रिकोणामध्ये एक बाजू समान आली आहे, कॉमन आली आहे. ती समान कोणती आहे, AB. आणि AB हा त्रिकोणाचा काय दाखवलाय त्यांनी, पाया दिलाय. कारण उंच्या दिल्यात, जिथं परपेंडिक्युलर दिलंय BC ही ह्या त्रिकोणाची काय आहे, ह्या त्रिकोणा पहिल्या त्रिकोणाची उंची आहे, दुसऱ्या त्रिकोणाची उंची कोण आहे, AD. मग पाया काय त्याच्यामध्ये समान आहे. ओके, आपण सोल्युशनला सुरुवात करूयात. देअरफॉर ह्याचं सोल्युशन लिहितोय, सोल्युशन एरिया, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. काय रे, आपण काय डायरेक्ट लिहिणार आहे, पाया समान असल्यामुळं डायरेक्ट आपण लिहू शकतो उंची भागिले उंची. पहिल्या त्रिकोणाची उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची. उंची म्हणजे कोण, BC अपॉन AD, BC अपॉन AD. असं का लिहू शकतो, याला रिझन द्यायचंय आपल्याला. ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस, इक्वल बेस. ह्याचा बेस समान आहे ना, ह्याचा बेस काय आहे, इक्वल आहे. रिझन द्यावं लागेल आपल्याला BC अपॉन AD लिहिण्यामागचं कारण ह्यांचा पाया समान आहे. मग आपण काय लिहायचं, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस असल्यामुळं उंचीच्या प्रमाणात हे दोन्ही ट्रायंगल आलेले आहेत. ओके, मग आपण लिहूयात ट्रायंगल हॅव्हिंग. रिझन देतोय मी, ट्रायंगल हॅव्हिंग ही प्रॉपर्टी वापरण्यामागचं कारण काय, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस. मराठी मीडियमने काय लिहायचं, समान पायांचे त्रिकोण, कंसामध्ये लिहिले तरी चालेल असं, समान पायांचे त्रिकोण. समान पाया त्रिकोणात असेल तर उंचीच्या प्रमाणात आले. ओके, उंची आल्या त्या. ओके, समान पायांचे त्रिकोण. मग BC ची व्हॅल्यू किती, 4. AD ची व्हॅल्यू किती दिली, 8. 4 आणि 8 एकाच पाड्यात का, तो पाडा कोणता, 4चा. 4 1 4, 4 2 8, 4 1 4, 4 2 8. म्हणजे देअरफॉर हे कंटिन्यू करायचं आपल्याला. ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. काय रेशिओ आला रे ह्याचा रेशिओ काय आला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2. मग तुम्हाला लिहायला लागेल रिझन लिहायला लागेल. काय लिहायचं, the ratio of area of two triangle is 1:2. मराठी मीडियमने काय लिहायचं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे 1:2 आहे. असं सिम्बॉलिक लिहून टाकायचं. 1:2 कसं लिहायचं माहिती तुम्हाला, 1:2 2:1 ह्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीत म्हणतात 1:2. ओके विद्यार्थी मित्रांनो, तिन्ही प्रॉपर्टी रिपीट कशा करतो आता बघा. जर दोन त्रिकोण, आपलं आजचं शिकवून झाले,
2च एक्झाम्पल टीच केलेत. बघा आपण सिमिलरिटी चॅप्टर चालू केला आहे, त्याच्या पहिल्या 3 प्रॉपर्टी पाहिलेत. काय पहिली प्रॉपर्टी काय होती, जर 2 त्रिकोण असतील वेगवेगळ्या मापाचे असतील, त्यांचा पाया पण वेगळा आहे, उंची पण वेगळी, मग ते कशा प्रोपोर्शनल येतील, त्यांचा रेशो कसा तयार होईल, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. दुसरी प्रॉपर्टी काय सांगितली आपण, त्यांच्यामध्ये उंची समान आहे, उंची सारखी आहे, इक्वल आहे, कॉन्ग्रंट आहे उंची, मग पायांच्या प्रमाणात, कारण उंचीला उंची सारखी असल्यामुळे कट होणार आहे, मग राहिलं काय पाया भागिले पाया. आता बेस सारखा आहे, पायासारखा आहे, हे पायासारख्याचं उदाहरण होतं. पाया जेव्हा सारखा असतो तेव्हाचं हे उदाहरण होतं, एक्झाम्पल होतं. ओके, पाया जेव्हा सारखा आला मग पायाला पाया कट झाला, राहिलं काय उंची भागिले उंची, बरोबर. ही उंची भागिले ही उंची घेतली आपण आणि त्याचं उत्तर आलं 1:2. पहिल्या एक्झाम्पलला आपण रिझन दिलं नाही. काय दिलं नाही आपण, रिझन दिलं नाही. ते रिझन पहिली प्रॉपर्टी लिहून टाकायची, हे लिहिल्यावरती, असं सूत्र लिहिल्यावरती इथं रिझन द्यायचं. ओके, तिथं रिझन द्यायचं आपलं राहिलंय विद्यार्थी मित्रांनो. आज काय लिहायचंय, आजच्या ह्याला काय लिहायचंय, पहिल्यांदा चॅप्टरचं नाव टाकायचं. चॅप्टरचं नाव टाकल्यावरती त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचा 1/2 इंटू पाय इंटू बेस. ओके, नंतर टायटल टाकायचं. काय टाकायचं, रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स, एरिया ऑफ रेशो ऑफ 2 ट्रायंगल्स. मराठीत लिहायचं 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म. पहिली प्रॉपर्टी लिहून टाकायची, 2 त्रिकोण सेपरेट काढायचे, त्याच्यामध्ये उंच्या दाखवायच्या आणि मी जे लिहून दिलतं ते लिहून टाकायचं. ओके, नंतर पाहायचं, मी पेज नंबर 2 वरती तुम्हाला यायला लावलेलं, हे बघून कुठे लिहायचं तुम्हाला, 5 नंबर पेज नंबर 5 वरती तुम्हाला सगळं सापडेल, पेज नंबर 5 वरती. पण पेज नंबर 2 वरती कंडिशन 1 म्हणजे 8(1) ती दुसरी प्रॉपर्टी, 8(2) ही किती प्रॉपर्टी, तिसरी प्रॉपर्टी, ते आहे असं लिहून काढलं तरी चालणार आहे विद्यार्थी मित्र. त्याच्यानंतर नवीन पालावरती प्रॅक्टिस सेट 1.1 चालू करायचा. प्रॅक्टिस सेट 1.1 पहिलं एक्झाम्पल लिहायचं. लिहिल्यानंतर व्हिडिओमध्ये जसं शिकवलंय त्या पद्धतीने आणि व्हिडिओ बघून घ्यायचा. काय करतात, व्हिडिओ बघतच लिहित राहतात, असं करायचं नाही, ह्याला रट्टा मार म्हणतील. ओके, आणि समजून घ्यायचं एक्झाम्पल. ओके, ह्या 3 गोष्टी खूप सोप्या आहेत. पाया समान असेल तर उंचीचा रेशो येणार आहे, उंची समान असेल तर पाया येणार आहे, आणि दोन्ही समान नसतील तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. अशा 3 प्रॉपर्टी, आणि 3 प्रॉपर्टीवरची आपण एक्झाम्पल घेतलीत. उद्या आपण राहिलेली 3, 4, 5 एक्झाम्पल, 3 एक्झाम्पल उद्याच्या लेक्चरला घेईल. म्हणजे आपला पहिला प्रॅक्टिस सेट इथंच संपतो. सिमिलरिटी खूप सोपा चॅप्टर आहे, 8 ते 9 मार्क मिळवून देणारा अतिशय सोपा चॅप्टर आहे. आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.